उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाचे मुख्य ध्वजारोहण करण्यात येणार आहे। या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे। दिनांक 15 ऑगस्टच्या ध्वजारोहण सोहळ्याला जिल्ह्यातील सर्व विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आलेले असून गैरहजर राहणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हा प्रशासनाच्या वतीने अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी काढलेले आहेत। अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी या संदर्भात जारी केलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे की सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे। जिल्हा स्तरावरील मुख्य ध्वजारोहणाला उपस्थित न राहिल्यास शिस्तभंग मानले जाईल आणि त्याबाबत महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपीलनुसार कारवाई करण्यात येईल। मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाला अनुपस्थित राहणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची नावे 2 संबंधित विभाग प्रमुखांकडे अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। कार्यक्रमाच्या वेळी संपूर्ण कर्मचारी वर्ग उपस्थित राहील याची जबाबदारी कार्यालय प्रमुखांनी घ्यावी असे आदेशात नमूद केलेले आहे। दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत यासह सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी यांनी या आदेशाचे पालन करणे बंधनकारक असणार आहे। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जिल्हाभरात विविध सांस्कृतिक व देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन प्रशासनाने केलेले आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।